नमस्कार, साई संतोषी किचन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज मी बनवणार आहे शिमला मिरची आणि बटाटा घालून भाजी। चला तर आपल्याला शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी करायची आहे ना, तर आपण साहित्य बघूया। दोन बटाटे मी कापून ठेवलेले आहेत आणि 2 ते 3 छोटे छोटे हे शिमला मिरची होत्या त्या कापून घेतलेल्या आहेत। एक कांदा चिरून घेतलेला आहे कापून आणि एक टोमॅटो घेतलेला आहे, कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत आणि कोथिंबीर। आता त्याच्यासाठी आपल्याला मसाले घ्यायचे, तर मी अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे, थोडीशी हळद घेतलेली आहे, थोडंसं जिरं घेतलंय फोडणीसाठी, लाल तिखट घेतलेले आहे, गरम मसाला घेतलेला आहे, हा थोडासा घरगुती काळा मसाला आहे तो घेतलेला आहे आणि धना पावडर आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। चला तर गॅसवर कढई ठेवली आणि त्याच्यात तेल टाकलेले आहे मी गरम करायला। आता तेल गरम झालंय, मी फोडणीसाठी आपले थोडंसं जिरं घेतलंय, जिरं टाकते। आता जिरं पण तळलं गेलंय, तो आपला कांदा कापलेला आहे, कांदा पण आपल्याला तेलात परतून घ्यायचा आहे। आपल्याला कांदा हा जास्त लालसर म्हणजे तळत जास्त लालसर नाही करायचा आहे, फक्त मऊसर होईपर्यंत आपल्याला तेलात तळून घ्यायचा आहे। कांदा लवकर मऊसर होण्यासाठी मी चिमूटभर मीठ टाकते, त्याच्यात थोडासा कढीपत्ता टाकते। तर आपला कांदा पण असा चांगला मऊसर झालेला आहे। आता मी गॅसची फ्लेम कमी करून देते आणि आता या कांद्यामध्ये आपल्याला बटाटा शिजून घ्यायचा आहे। तर मी आता या पाण्यात ठेवलेला हा बटाटा कढईमध्ये टाकते, कारण की भाजी शिजवताना मी पाण्याचा वापर नाही करणार आहे, वाफेवरच आपल्याला ही भाजी शिजवायची। थोडीशी आता गॅसची फ्लेम मी जरा फुल केलेली आहे, 1 ते 2 मिनिटं हे असे मी परतून घेणार आहे। आता गॅसची फ्लेम मी कमी करून घेते आणि अशा प्रकारे हे ताट असं ठेवणार आहे मी आणि या ताटावर मी पाणी टाकून घेणार आहे, कारण की याची जी वाफ होईल ना, त्या वाफेचं पाणी पडतं, त्याच्यावर आपल्याला हे बटाटे शिजवायचे आहेत। आता 5 मिनिटांसाठी मी शिजू देते। आता 5 मिनिटं झालेले आहेत, आता आपले बटाटे शिजले झाले, आपण बघूया। बघा आता आपले बटाटे थोडेसे आता शिजलेले आहेत, थोडेसे कच्चे राहिलेले आहेत। आता आपल्याला याच्यात मसाले टाकून घ्यायचे। मी अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली, थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट पण टाकून घ्यायची, ती पण आपल्याला तेलात परतून घ्यायची। आता गॅसची फ्लेम जरा मी फुल करते। थोडीशी हळद, धना पावडर, लाल तिखट, गरम मसाला आणि आपला हा घरगुती काळा मसाला। आता हे मसाले आपल्याला थोडेसे याच्यात परतून घ्यायचे, कारण की हा मसाल्यांचा कच्चापणा असतो तो याच्यात तेलामध्ये चांगला परतवला जातो। आता आपले मसाले पण चांगले परतवले गेले आहेत। आता आपल्याला ही शिमला मिरची याच्यात टाकून घ्यायची आणि एक टोमॅटो घेतलेला आहे, तो पण असा जास्त बारीक पण नाही, जास्त जाड पण नाही, मोठा पण नाही कापलेला आहे, असं मिडियम आकारामध्ये टोमॅटो एक कापून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम आता ही कमीच राहू द्यायची, कारण की आपला आता हे मसाले वगैरे आपले टाकले गेले आहेत। आपल्याला फक्त आता शिमला मिरची आणि टोमॅटो याच्यात शिजून घ्यायचं आहे। आधी पण मी 3 चिमूटभर मीठ टाकलं होतं, आता बाकीचं आपल्याला मीठ चवीनुसार टाकून घ्यायचे। आता हे मसाले आणि शिमला मिरची चांगले एकजीव शिजायला पाहिजे। पुन्हा मी हे ताट ठेवून, हे पाण्याचा ताट ठेवून आता पुन्हा 5-1 मिनिटांसाठी शिजून घेणार आहे। चला तर आपले 5 मिनिटं झालेले आहेत। आता आपली शिमला मिरची आणि बटाटे पण कसे शिजले बघूया।
तेव्हा मी अजिबात त्याच्यात पाणी नव्हतं घातलेलं. आता हे वाफेवरच आपली शिमला मिरची आणि बटाटे शिजलेली आहे आणि आपली शिमला मिरची पण शिजून गेलेली आहे, कारण की शिमला मिरची पण ही जास्त शिजवायची नाही. आता याच्यात राहिलेली आपली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि अशी भाजी ही आपल्याला डब्याला पण आपण देऊ शकतो आणि घरात खायला पण, असे डाळ भातासोबत खायला पण आपण तोंडी लावण्यासाठी भाजी करू शकतो. खूप छान लागते ही भाजी. झटपट होणारी आपली शिमला मिरची बटाट्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे. चला तर मग आपली गरमागरम शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या साई संतोषी किचन यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनच्या बटनला क्लिक करा. धन्यवाद.